अतिशय रुचकर भाकरी, मऊ आणि कडक. कलबुर्गीचे प्रसिद्ध ज्वारीचे भाकरी, एकदम वेगळ्या स्टाईलनं बनवली जाणारी भाकरी. कापडाने पाणी लावून अर्धा थापून तर अर्धा लाटून. भाकरी पातळ आणि मऊ ठेवण्यासाठी कलबुर्गीला जायचा गरज नाही आणि त्याच भाकरीला कडक सुद्धा बनवता येतं फ्रेंड्स. पिठाचा गोळा किती छोटा आहे पाहिलं का? सुरुवातील हाताने भाकरीला गोलाकार देत थापत जावा. या ताईचे थापण्याचा आवाज किती सुंदर येत आहे. असं वाटतं की जणू काही म्युझिकच लागलंय. आता पहा, भाकरी थापून झालेले आहेत. नंतर हलक्या हाताने लाटण्याने पसरवून पातळ करा. तुटणार नाही आणि एकसारखा गोलाकारने बनेल. फ्रेंड्स, हे लाटणं नाही तर काय आहे पुढं सांगेल. फ्रेंड्स, हा तवा लोखंडी आहे बरं का. सुतीच्या कपड्याने पाणी लावत आहेत. भाकरी इतके पातळ असतात की त्याला कापडनंच लावलेला बरा. तव्याला भाकरी चिटकत नाही. इतक्या पातळ भाकरीला हाताने पाणी लावायचा प्रयत्न करू नका, कारण हात भाजेल. जर भाकरी मऊ हवी असेल तर लवकर शेकावा. जर काय भाकरी कडक हवी असेल तर याच भाकरीला अधिक शेकावा. डब्यात न भरता हवेत सुकायला ठेवावा. जसं उडदाच्या पापड तशाच पद्धतीने ठेवावा. कडक होतील, बरेच दिवस टिकतील. आपली कलबुर्गी स्पेशल ज्वारीची भाकरी तयार आहे. ही भाकरी तूप, दही, पिठलं, ठेचा किंवा झुणका सोबत अप्रतिम लागते. ज्वारीची भाकरी पचायला हलके आणि उष्णता कमी करणारी भाकरी. चला तर लाटण्याचा काय प्रकार आहे ते पाहू. हे लाटणं नाही बरोबर, तर हे काय आहे? हे आहे पाईप. पाईप म्हटलं की पाण्याचा पण पाईप नाही. ही पाईप आहे इलेक्ट्रिकचा. फ्रेंड्स, वायर दिसू नाही म्हणून अशा पाईपाचा उपयोग केला जाते. म्हणूनच श्री नरेंद्र मोदी यांनी कलबुर्गी भाकरीचा कौतुक केले. मला असं वाटतं की कौतुकी लायकी आहेत हे भाकरी. कलबुर्गीमध्ये मशीननं सुद्धा भाकरी बनवले जातात. भाकरीचा पीठ बनवण्याचा पद्धत वेगळाच आहे. जर काय हवं असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी त्याचा पण एक व्हिडिओ बनवेल. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.